फिरून पुढच्या बाजूला निघायचं. म्हणजे शाळेसाठी जागा उपलब्ध होत नाहीये म्हणून ती रस्ता चेंज करायचा चाललेला आहे आता. कराड नगर परिषदच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक 15 मध्ये संविधान भवन व शाळेचं काम मंजूर करण्यात आलेलं आहे. ते काम संविधान भवनचा जो सबमिशन ड्रॉइंग आहे, जो नकाशा मंजूर आहे त्याप्रमाणे होत नाहीये व ते काम संविधान भवन रस्त्यामध्येच त्यांनी बांधत आहेत. त्याचा आम्ही नगरपालिकेला निवेदन करतो की त्यांनी ते काम त्वरित थांबवावं व आहे त्या प्लॅनप्रमाणे करावं. आणि जे शाळेचं प्लॅन त्यांनी मला दिलेला आहे त्या प्लॅनवरती त्यांनी परवानगी अजूनपर्यंत घेतलेली नाही आहे आणि त्याला शाळेला तिथं परवानगी नाही. तर कुणाच्याही अट्टहासासाठी तिथं शाळा होऊ नये व तसं केल्यास आम्ही कायदेशीर कारवाई हे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवरती व नगरपालिकेवरती आम्ही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करतो. तर फक्त संविधान भवनासाठी मंजुरी आहे व मी जे रोड अलाइनमेंटचं त्यांनी जो प्लॅन मला दिलेला आहे रोड अलाइनमेंट चेंजेसचं, त्याच्यावरती सुद्धा आतापर्यंत कोणतीही परवानगी टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट माध्यमातून देण्यात आलेली नाही. ते तिकडच्या स्थानिक नगरसेवक म्हणण्यापेक्षा टेंडर सेवकांच्या अट्टासाठी ते सगळ्या गोष्टी चालू आहेत व नगरसेवकाच्या आर्थिक फायद्यासाठी हे काम जबरदस्तीनं ते तिथं बांधत आहे. आमच्या इकडचे नगरसेवक आणि टेंडर सेवक हे दोन्ही एकच आहेत. त्यांनी दुसऱ्यांच्या नावावरती टेंडर घेतात आणि ते स्वतः नगरसेवक असून दुसऱ्यांच्या नावावरती टेंडर घेत आहेत. वार्ड क्रमांक 15 मध्ये जे संविधान भवन बांधायचं चाललेलं आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी उर्दू शाळेचं सुद्धा बांधण्याचं नियोजन आहे. खरं तर आतापर्यंत आपण बघत होतो की नागरिकांनी कुठेतरी अतिक्रम केलेलं आहे बांधकामाचं, पण या ठिकाणी स्वतः नगरपालिकाच त्या ठिकाणी अतिक्रम करून त्या ठिकाणी संविधान भवन बांधण्याचा प्रयत्न करते. कारण 40 फूट रोड असताना सुद्धा कशासाठी कुणासाठी अट्टास करून त्या रोडमध्येच बरोबर मध्ये 20 फूट जागा सोडून रोडला आणि पुढच्या काही गोष्टी दाखवून तिथल्या नागरिकांची दिशाभूल होत चाललेली आहे. त्यामुळे मला या प्रेस माध्यमातून शिवसाहेबांना आवर्जून विनंती करायची आहे की आपण सदरच्या प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घालून आणि माननीय नगराध्यक्ष साहेब सुद्धा यांना विनंती करायची आहे की कुणाचा तरी अट्टासासाठी कुणाच्या तरी हट्टासाठी चुकीच्या तर काही गोष्टी होत असतील तर एक कराडचा नागरिक म्हणून कदापि सहन करून घेणार नाही. आपण तर त्यामध्ये लक्ष घालून तर काही गोष्टी केल्यानंतर येत्या 15 ऑगस्टला मी स्वतः कराड नगरपालिकेमध्ये आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे मी या प्रेसच्या माध्यमातून एवढं सांगतो की ज्या पद्धतीनं आपला नकाशा मंजूर आहे त्या नकाशाप्रमाणेच त्या ठिकाणी बांधकाम करावं, अन्यथा त्या ठिकाणचे सर्व रहिवासी घेऊन एक जन आंदोलन उभं केलं जाणार आहे.